नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेने जाहिरात काढलेली आहे आणि जाहिरात आहे 1773 पदांची. तर हे बघा मित्रांनो, 1773 पदे आहेत. गट क आणि गट ड मध्ये आहे. अर्ज करण्याचा कालावधी बघा मित्रांनो, 12/8 ते 2/9 म्हणजे 2 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. तर पुढे बघूया कुठल्या कुठल्या पदांसाठी आलेले आहे. हे बघा मित्रांनो, सहाय्यक परवाना निरीक्षक, भरपूर पदं आहेत मित्रांनो. इंजिनिअरिंग, कनिष्ठ अभियंता. आपल्यासाठी महत्त्वाची पदे बघा मित्रांनो, लिपिक तथा टंक लेखक. तर हा S6 वेतन श्रेणी आहे याला आणि 19,900चा बेसिक पे आहे. तर फक्त 53 जागा आहेत मित्रांनो. खूप कमी जागा आहेत, खूपच कमी जागा आहेत मित्रांनो. ठाणे महानगर लिपिकच्या 53 जागा आहेत. आणि दुसरी एक पोस्ट आहे लेखा सेवा लेखा लिपिक, तर याच्या पण फक्त 32 जागा आहेत. तर मित्रांनो, जागा कमी आहेत. तुमची मर्जी, तुम्हाला भरायचा असेल तर फॉर्म भरू शकता मित्रांनो. जागा या खूपच कमी आहेत. तर याच्यात जागा जास्त कोणत्या आहेत बघूया आपण. हे बघा, इंजिनिअरिंगच्या जागा आहेत. फायरमॅनच्या भरपूर जागा आहेत. ज्यांचा फायरचा कोर्स झाला असेल ते फायरमॅनच्या भरू शकतात. परत अजून हे डायटिशियन, पब्लिक हेल्थ, भरपूर पोस्ट आहेत मित्रांनो. बघा, तुमच्या क्वालिफिकेशननुसार ज्या ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्या करू शकता. परत हे बघा, नर्स, मिडवाईफ, परिचारिका, स्टाफ नर्स, 497 जागा आहेत मित्रांनो. आणि सॅलरी पण बघा 35,400चा बेसिक आहे. म्हणजे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे नर्सवाल्यांसाठी. तर अजून बघूया, भरपूर पोस्ट आहेत मित्रांनो. बघून घ्या, तुमच्या ज्या ज्या फील्डमध्ये तुम्ही केलेलं आहे त्यानुसार फॉर्म भरून घ्या. परत हे बघा, वॉर्ड बॉयच्या पण आहेत, भरपूर आहे. तर अर्ज सादर करण्याचा दिनांक बघा, 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर म्हणजे आजपासूनच फॉर्म सुरू होत आहेत आणि 2 सप्टेंबरपर्यंत आहेत. परीक्षेचा कालावधी, परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर ऑनलाईन प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध होईल. अजून काय आहे, आणि फी बघा मित्रांनो, फी ही 900 रुपये आहे. अमागास आणि ओपनवाल्यांसाठी 1000 रुपये आहे. म्हणजे फी पण जास्त आहे मित्रांनो. अजून काय आहे बघूया आपण. बरं, आता क्वालिफिकेशन बघूया मित्रांनो. लिपिकचं क्वालिफिकेशन बघा मित्रांनो. या लिपिकच्या जागा बघा, 53 जागा आहेत. अनरिझर्वसाठी 3 जागा आहेत. EWS 4 आहेत. SCBC 3, OBC 5, अजासाठी जागा नाही आहे. अनुसूचित जमातीसाठी 3 जागा आहेत. आणि क्वालिफिकेशन बघून या, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी, आणि ज्यांचे टायपिंग झाले 30 शब्द आणि 40 शब्द म्हणजे दोन्ही पण प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहेत. आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. तर लेखा लिपिकचं बघूया आपण. लेखा लिपिकसाठी मित्रांनो बघा, 32 जागा आहेत एकूण. अराखीव 11 आहेत. EWS 5 आहेत. तर बघून घ्या मित्रांनो. आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे BComची पदवी पाहिजे तुम्हाला लेखालिपिकसाठी. आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, आणि म्हणजे टायपिंग 30 आणि 40चं पाहिजे. आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. अजून बघा मित्रांनो,
कनिष्ठ अभियंता वगैरे आहे, हे बघून घ्या. ज्याच्यानुसार ज्या पोस्टनुसार अवेलेबल आहे त्या बघून घ्या. तुम्हाला ज्यामध्ये फॉर्म भरायचा आहे सगळे माहिती अवेलेबल आहे. अजून काय राहिलं मित्रांनो, हे बघा वयोमर्यादा बघा मित्रांनो, वयोमर्यादा 18 वर्ष आणि 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे. तर मित्रांनो जे ज्यांना फॉर्म भरायचा आहे ते भरू शकतात. आजपासून सुरुवात झालेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो.